बँकेसमोर तुम्ही उपोषणाला बसते, तुमची मागणी काय दादा? आमची मागणी सर्वप्रथम जी आहे तर हे शासकीय जे अनुदान आहे हे अनुदान बँक खात्यामध्ये जमा झालेलं आहे आणि शासनाचा जी आर होता की हा पैसा वळवू नये, त्या शेतकऱ्याला दिवाळी करण्यासाठी देण्यात यावा. परंतु 30 दिवसापासून आणि दिवाळीपासून हे दिवाळीच्या पहिल्यापासून जे अनुदान बँक खात्यामध्ये जमा झालेलं आहे शेतकऱ्याचं, हे अद्यापही त्याला मिळालेलं नाही आहे. त्यामुळे 30 दिवसाची मुदत देऊनही बँकेनं आतापर्यंत ते खात्यात वर्ग केलं नाही. त्याच्या नंबर 1चा मुद्दा तो. दुसरी गोष्ट, बँकेनं जे पीक कर्जासंदर्भात आणि जे कर्ज आहे त्या संदर्भात जे शेतकऱ्यावर जे गुन्हे लावले आणि शासनानं जो आता नवीन हे काढलेलं 10 महिन्यासाठी स्थगिती, त्याच्यावर त्यांनी स्थगिती द्यावी व कोर्टातील गुन्हे मागे घेण्यात यावे. आणि जे 2019-20ला जी कर्जमाफी झाली महात्मा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज 2 लाख आणि 1.5 लाख या योजनेचा अद्याप काही शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नसून ती योजना आणि तो लाभ शेतकऱ्याला मिळावं या योजनेसाठी जे व्यवस्थापक बँकेचे त्यांनी जे मार्गदर्शन केलं नाही शेतकऱ्याला, त्याच्यामुळे जे वंचित राहिले त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी ही आमची मागणी आहे. आणि जे आलेलं अनुदान आहे शेतकऱ्यांना मिळावं, त्याची दिवाळी चांगली व्हावी, त्या शेतकऱ्याला शेती कामासाठी ते पैसे मिळण्यात यावे एवढी आमची विनंती आहे. व झालेले जे बँकेने केलेले गुन्हे फौजदारी गुन्हे हे मागे घेण्यात यावे शेतकऱ्यावरील एवढी मागणी आणि त्यांना पैसे मिळण्यात यावे. तुमच्या एकंदरीत किती शेतकऱ्यांचे तुमचे हे बँकेने पैसे थांबून ठेवलेले आहेत आणि किती शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे? आणि यावेळी तुम्ही काही व्यवस्थापकाशी चर्चा केली होती का? हो, याच्या पहिले मी वारंवार चर्चा करत राहिलो, परंतु त्यांनी ते मला रिस्पॉन्स दिला नाही. परंतु आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी आम्ही पत्रव्यवहार करून सहकार बँक असेल, महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल, मी वेळोवेळी त्यांच्या संपर्कात राहून त्या शेतकऱ्यांच्या आतापर्यंत जवळपास 30 लाख रुपये नाचनवेल शाखेतून, दोन्ही शाखेतून मी आतापर्यंत दिलेले आणि अजून जे राहिलेले शेतकरी त्यांना देणार आहे. परंतु या ज्या मोठ्या बँका आहे LDFC, ॲक्सिस अशा बँकेमध्ये इन्शुरन्स झाल्या, या बँकेच्याकडे लोकांना थोडंसं वाट पाहावं लागती, लोकांची परेशानी होती व त्या अनुषंगाने मी या ठिकाणी आंदोलन उपोषण करतोय. तुम्ही उपोषणाला कधीपासून बसलात? आज कितवा दिवस आहे तुमचा? माझा आज सकाळी 11 वाजेपासून बसलेलो आहे. काही प्रशासकीय काही बँकेचे काही अधिकारी तुमच्याशी चर्चा करण्यासाठी आले होते का? चर्चा हीच आहे की ते म्हणते की प्रोसेसमध्ये आहे तुमचं आणि तुमचे पैसे मिळून जातील, असेच हे चालू आहे. बरं, तुमची मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर तुमची पुढची भूमिका काय असणार? पुढची भूमिका आमची हीच राहील की आमच्या ज्या याच्यामध्ये आज उपोषण आहे, उद्या दुसरं नियोजन करता येईल. त्याच्यानंतर ते झालं की त्याच्यानंतर दुसरं, पण आम्ही शेतकऱ्यासाठी भांडणार, आम्ही शेतकऱ्याच्या समस्या सोडवणार. याबाबत तुम्ही मुख्यमंत्री किंवा कृषी मंत्री यांच्याशी काही संपर्क साधला का? नाही, तो याच्यानंतर मेलवर टाकता येईल, त्यांना मेल वगैरे करता येईल. कारण त्यांनीच हे सांगितलेलं आहे 7-12 कोरा त्या संदर्भात बी आता शासनानं जो आता हे काढलेलं आहे 5-6 दिवसापूर्वी की त्यांचे 10 महिन्यासाठी कर्ज वसुली स्थगिती, त्याच्यावर सुद्धा आम्ही बँक कर्मचाऱ्याशी बोललो की जे गुन्हे दाखल केलेले ते तुम्ही मागे घ्या आणि 10 महिन्यासाठी त्यांना स्थगिती देण्यात येईल. जेव्हा शासनाचा आदेश असूनही बँकेकडून तुमचं कारवाई केली जात नाही, याबाबत तुम्हाला काय वाटतं? आम्हाला आमचं म्हणजे मन दुखवलं जातं आहे कुठंतरी. आम्ही नाराज आहे, शेतकरी वर्ग नाराज आहे. तुम्हाला असं काही वाटतं का की जसं शासनानं आदेश दिले बँक कारवाई करत नाही, यावर काय? यावर शासनाने बँकेला जी आर पाठवावा आणि त्वरित त्याची अंमलबजावणी करावी. म्हणजे तुमचं नाव सांगा. गणेश केशव. Now and press the bell icon. Never miss an update.